नवे नियम लागू केल्यानंतर देशातील सर्वात मोठी नागरी विमान वाहतूक कंपनी इंडिगोच्या सेवेचा पार बट्ट्याबोळ झाला। 2 दिवसांमध्ये 1700 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाल्यामुळे हजारो प्रवाशांचे अतोनात हाल झाले। शुक्रवारी तर 1000 उड्डाणे रद्द करण्यात आली। लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक, आजारी लोकांसह हजारो प्रवाशांना तासनतास रांगेत उभे राहावे लागले। त्यामुळे मोदी सरकारवर पुन्हा एकदा माघार घेण्याची वेळ आली। नव्या नियमावलीमधील काही नियम सरकारने मागे घेतलेत, त्यामुळे इंडिगो सोबतच देशभरातील इतर विमान वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे। मात्र इंडिगोची सेवा पूर्वपदावर येण्यास आणखी 10 दिवस लागतील असे कंपनीने म्हटलंय। विमान सुरक्षेबाबत नागरी विमान वाहतूक संचालनालयाने नवे नियम लागू केलेत। त्याचा दुसऱ्या टप्प्याची आणि 1 नोव्हेंबर पासून अंमलबजावणी सुरू झाली। या नियमांमुळे इंडिगोकडे अचानक मोठ्या प्रमाणावर उपलब्ध मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला। 1 डिसेंबर पासून सलग 5 दिवस 400 ते 500 उड्डाणे रद्द झाली। धक्कादायक म्हणजे प्रवाशांना योग्य माहिती मिळत नसल्यामुळे हजारो प्रवासी विमानतळावर अडकले। अनेक जण तर अक्षरशः 24 तासांपेक्षा जास्त काळ विमानतळावर अडकले होते। केंद्र सरकारच्या सूचनेनंतर DGCA कडून काही नियम मागे घेण्यात आले, तर काही नियमांमध्ये बदल करण्यात आले। यात वैमानिक आणि चालक दलाला आठवड्यात विश्रांतीसाठी राखून ठेवलेले तास कमी करण्यात आले। त्यामुळे उपलब्ध वैमानिक आणि इतर मनुष्यबळाची संख्या वाढणार। इंडिगोच्या उड्डाणांबाबत झालेल्या गोंधळाची चौकशी करण्याचे आदेश DGCA ने दिले आहेत। यासाठी महासंचालक संजय ब्राह्मणे, उपमहासंचालक अमित गुप्ता, वरिष्ठ विमान वाहतूक निरीक्षक कपिल मांगलिक आणि विमान वाहतूक निरीक्षक रामपाल यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे। समितीला 15 दिवसांमध्ये अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आलेत। इंडिगोला वेळोवेळी नव्या नियमांबाबत सूचना दिल्या होत्या, मात्र कंपनीला उपलब्ध मनुष्यबळाचा अंदाज लावण्यात अपयश आले। त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असे DGCA ने म्हटलं आहे।